मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली असून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत प्रवासी सुविधा आणि सुलभता वाढवण्यासाठी 480 कोटींहून अधिक गुंतवणूक झाली आहे। मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग अमृत भारत स्टेशन योजना आणि संबंधित कामांतर्गत 480 कोटींहून अधिक एकत्रित गुंतवणुकीसह पायाभूत सुविधांच्या विकासाच्या एका परिवर्तनात्मक टप्प्यातून जात आहे। या उपक्रमाचा उद्देश विभागातील प्रवाशांचा अनुभव उंचावणं, सुलभता वाढवणं आणि स्थानकांच्या पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण करणं हा आहे। विभागातील प्रमुख स्थानकांचं आधुनिक सोयीसुविधा आणि सुधारित प्रवासी सुविधांसह सर्वसमावेशकपणे आधुनिकीकरण केलं जात आहे। मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास, ज्यामध्ये फिरण्याच्या जागेचा विस्तार 9400 चौरस मीटरपेक्षा जास्त, प्लॅटफॉर्मचं पृष्ठभागीकरण, 30 पिण्याच्या पाण्याचे बूथ, बुकिंग ऑफिससह दुसऱ्या प्रवेशद्वाराचा विकास, कॅनोपी आणि FOB पर्यंत दिव्यांग अनुकूल रॅम्प यांचा समावेश आहे। कलबुर्गी स्थानक आणि VIP प्रवेशद्वाराचं आधुनिकीकरण, फिरण्याची जागा आणि पार्किंगमध्ये सुधारणा, आधुनिक शौचालय आणि 12 मीटर रुंदीचा नवीन मध्यवर्ती FOB, लातूर दर्शनी भाग, पार्किंग आणि फिरण्याची जागा, ड्रेनेज, कॉन्कोर्स, सीमा भिंत, कॅनोपी यांचा विकास आणि 2 एस्केलेटरची स्थापना। पंढरपूर प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन प्रतीक्षा कक्ष आणि बुकिंग ऑफिस, संरचनांचं स्थलांतर आणि 12 मीटर रुंदीच्या FOBचं बांधकाम। वाडी प्रतीक्षागृहांचं नूतनीकरण, सुशोभीकरण, सुधारित जलनिस्सारण व्यवस्था आणि पादचारी पूल तसंच सशुल्क शौचालयांचं बांधकाम। वाडी कुर्डुवाडी पादचारी पुलासह येण्या जाण्याच्या जागेचा विकास, सीमा भिंत, प्लॅटफॉर्मवरील निवारा आणि जलनिस्सारण प्रणाली। धाराशिव स्थानकाच्या दर्शनी भागाची सुधारणा, पार्किंग, प्लॅटफॉर्मचं पृष्ठभागीकरण आणि पादचारी पुलाचं बांधकाम। जेऊर दिव्यांगजनांसाठी रॅम्प, प्रतीक्षागृहातील फर्निचर आणि पादचारी पुलासह प्रवासी केंद्रित सुधारणा। गाणगापूर रोड सुशोभीकरण, नमुना शौचालये, प्लॅटफॉर्मचं पृष्ठभागीकरण आणि पादचारी पुलासह सुधारित येण्याजाण्याची व्यवस्था। शहाबाद दर्शनी भाग, सीमा भिंत, नमुना शौचालये आणि पादचारी पुलाच्या पायाभूत सुविधांचा विकास। दुधनी प्रतीक्षागृहाचं नूतनीकरण, प्लॅटफॉर्मचं पृष्ठभागीकरण आणि पादचारी पुलाच्या बांधकामासह सर्वसमावेशक पुनर्विकास। अक्कलकोट रोड प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी लक्षित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा।